मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज फोनिक्स। फोनिक्स म्हणजे काय, तर आपण याला बोलत असतो ध्वनी उच्चार। व्हॉट इज फोनिक्स? फोनिक्स इज नथिंग बट द प्रोनाउन्सिएशन ऑफ पर्टिक्युलर वर्ड that give its sound, or phonics is nothing but the pronunciation of particular word or letter that give its sound। आता आपण फोनिक्स ची पुढील व्याख्या बघणार आहोत। In English language, learning of phonics helps to develop skill of reading and writing। फोनिक्स हे इंग्रजी भाषेत वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करण्यास मदत करते। In this system, the beginner learns how to produce sound of each letter in English language। फोनिक्स मध्ये या प्रणालीमध्ये नवीन शिकणारे इंग्रजी वर्णमालेतील प्रत्येक अक्षराचा आवाज कसा काढायचा हे शिकतात, प्रत्येक शब्द कसा उच्चारावा हे शिकतात। त्यानंतर फोनिक्स इज अ वे ऑफ टीचिंग चिल्ड्रन हाउ टू रीड अँड राईट इंग्लिश लँग्वेज। या फोनिक्सच्या आधारे मुलांना इंग्रजी भाषा कशी वाचायची आणि लिहायची हे देखील शिकायला मिळत असते। आणि फोनिक्स ही एक इंग्रजी भाषा वाचण्याची आणि लिहिण्याची पद्धत आहे। इट हेल्प्स चिल्ड्रन टू हिअर, आयडेंटिफाय अँड यूज डिफरंट साउंड्स दॅट डिस्टिंग्विश वन वर्ड फ्रॉम अनदर इन द इंग्लिश लँग्वेज। फोनिक्सद्वारे मुलांना उच्चार ऐकण्यास, ओळखण्यास आणि वापरण्यास मदत होते, जे इंग्रजी भाषेतील एका शब्दापासून दुसरे शब्द वेगळे करतात। त्यानंतर आता आपण बघणार आहोत फोनिक्स शिकण्याचे फायदे। बेनिफिट्स ऑफ फोनिक्स। फोनिक्स हा उच्चाराचा स्रोत आहे। फोनिक्स काय आहे, तर उच्चार कसा करावा ते समजण्यासाठी फोनिक्स आपल्याला शिकवलं जात असतं किंवा आपण शिकत असतो। तर फोनिक्स हा उच्चाराचा स्रोत आहे। फोनिक्सच्या साहाय्याने लहान शब्द सहज शिकता येतात, कारण छोटे शब्द कसे उच्चारावे हे शिकायचे असेल तर आपल्याला काय करावे लागते, तर फोनिक्सचा अभ्यास करावा लागतो किंवा फोनिक्स शिकावे लागते आणि आपण त्या माध्यमातून मोठे शब्द उच्चारणे शिकत असतो। त्यानंतर मूलभूत इंग्रजी भाषा शिक्षणासाठी फोनिक्स पद्धत आवश्यक आहे। जेव्हा आपल्याला बेसिक इंग्लिश शिकायचे असते किंवा फंडामेंटल इंग्लिश शिकायचे असते त्यावेळेस फोनिक्सचा अभ्यास करणे खूप आवश्यक असते। फोनिक्समधून ABCD तसेच अक्षर ओळख पटकन मिळवता येते। आता आपण एला एच का म्हणतो हे आपल्याला फोनिक्सच्या माध्यमातून त्याचा साऊंड कळत असतो। त्यानंतर बी बोलल्यानंतर आपला जो ओठ आणि टंग जे सिच्युएशन असेल कशा प्रकारचे आहे ते आपण फोनिक्सच्या आधारे शिकत असतो। त्यानंतर येते फोनिक्समध्ये इंग्रजी बोलण्याची क्षमता येते। फोनिक्सच्या आधारे किंवा फोनिक्सच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजी बोलण्याची क्षमता म्हणजे आपली इंग्रजी बोलण्याची जी कॉन्फिडन्स लेवल आहे ती वाढते, आत्मविश्वास वाढतो। फोनिक्सच्या माध्यमातून नवीन शब्द पटकन वाचता येतात। आता आपण जर बघितलं तर काही ब्लेंड वर्ड्स असतात जे कॉन्सोनंट प्लस वॉवेल येतात किंवा जॉईंट वर्ड येतात, सो असे वर्ड वाचण्याची क्षमता आपली फोनिक्सच्या आधारे वाढत असते। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला फोनिक्स हे खूप वाचन आणि लेखन त्याचप्रमाणे एखाद्या लेटरचा उच्चार करण्यासाठी उपयोगी पडत असते। थँक यू एव्हरीबडी, हॅव अ नाईस डे।